हाय फ्रेंड्स, जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते. तर आम्ही आलो आहोत शेगावला. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की आम्ही कुठे आलो आहोत ते. आम्ही रूम घेतला आहे भक्तनिवासमध्येच आणि मग आता तिथून आम्ही चाललो आहोत आता परत मंदिरामध्ये. आणि मंदिरात हे बघा इथे आलो आहोत आता आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये शेगावच्या. तर हे बघा इथे भरपूर अशी गर्दी आहे, संध्याकाळ होत आलेली आहे. तर आम्ही संध्याकाळच्या आरतीसाठी इथे आलो आहोत. मंदिरात अगदी प्रवेश केल्याबरोबर अगदी मन प्रसन्न होतं आणि तिथली स्वच्छता तर हे बघा अप्रतिम आहे. अगदी पुसता आहे बघा इथे सगळे स्टाईल वगैरे, अगदी एक काडी किंवा कचरा असं काहीही नसतं. खूप स्वच्छ असं असतं. एंट्री केल्यानंतर आपण चपला वगैरे काढल्यानंतर पाय धुतले की मग माऊलींचं दर्शन घेण्यासाठी हे बघा इथे राम लक्ष्मण सीता आणि माऊलींच्या दोन अशा मूर्ती आहेत. हे मंदिर आहे. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मग ह्या मंदिरात आपण एंट्री करतो. ॲक्च्युलीमध्ये व्हिडिओ फोटो काढू नाही देत, त्याच्यामुळे मी इथपर्यंतच व्हिडिओ करते. पुढचे व्हिडिओ म्हणजे थोडाफारच केलेला आहे मी. हे बघा इथे बाहेर लिहिलेलंच असतं की आपल्याला मंदिरामध्ये किती टाईम लागेल, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास. तर आधीच तिथे मोठ्या याच्यात लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपल्याला किती टाईम लागणार आहे. आम्ही जेव्हा दुपारी गेलो तेव्हा आम्हाला भरपूर वेळ लागला, कारण खूप गर्दी होती आणि मी तेव्हा मला व्हिडिओ पण करता आला नाही. खूप गर्दी आणि गरम होत होतं त्याच्यामुळे. आणि आता संध्याकाळी आम्ही आलो आहोत तर आता गर्दी खूप कमी आहे. आता त्यात लिहिलेलंच होतं की तुम्हाला अर्धा तास वेळ लागेल म्हणून. आम्हाला दुपारी 1-1.5 तास लागला जवळजवळ. आणि हे बघा माऊलींचं हे गजानन महाराजांचं हे खूप सुंदर असं मंदिर, किती सुंदर असं आहेत. आजूबाजूचा एरिया बघा, भरपूर असे लोक तिथे प्रदक्षिणा घालत असतात मंदिराच्या आजूबाजूला. खूप सुंदर असं आहे, खूप प्रसन्न वाटतं. आणि संध्याकाळचा देखावा तारा, अरे बापरे खूप छान, मन अगदी प्रसन्न करणारं असं वातावरण आहे माऊलींचं. जय गजानन. तर खूप सुंदर असं वाटतं आहे. भरपूर असे लोक आलेले आहेत. दुपारी खूप जास्त गर्दी होती. बरेच जण कसा 1 डे करतात शेगावला येण्यासाठी, सकाळी येतात आणि संध्याकाळी लगेच रिटर्न होतात. त्याच्यामुळे दुपारी खूप अशी गर्दी होते. पण संध्याकाळी एवढी गर्दी नाही राहत, कारण फक्त जे मुक्कामी असतात तेच लोक असतात संध्याकाळी आणि त्याच्यामुळे गर्दी कमी असते आणि आपलं दर्शनही संध्याकाळी खूप लवकर होतं. हे बघा अगदी म्हणजे एवढी काही गर्दी नाही आहे, खूप कमी गर्दी आहे. सकाळी खूप जास्त गर्दी होती. आम्ही जेव्हा आलो होतो जवळजवळ 2-1 वाजेला आलो होतो आम्ही, तर तेव्हा भरपूर अशी गर्दी होती. आणि आता तरी आहे थोडीफार गर्दी आहे, पण दुपारपेक्षा खूप कमी आहे. तर इथून पुढे खरं म्हणजे व्हिडिओ करायला चालत नाही, ते मला सांगत होते की माऊली मोबाईल ठेवून द्या. पण मी तरी थोडासा व्हिडिओ केला आहे की माझ्या यूट्यूब फॅमिलीलाही माऊलींचं आणि शेगावच्या मंदिराचं दर्शन व्हावं याच्यासाठी. पण मूर्तीचा वगैरे व्हिडिओ करायला तिथे चालतच नाही, त्याच्यामुळे मी बरेच म्हणजे इथपर्यंतच असे व्हिडिओ केलेले आहेत. फक्त मंदिराचा आजूबाजूचा एरिया मी घेतला आहे. मध्ये मोबाईल चालत नाही त्याच्यामुळे मी घेतलेले नाही. तर आम्ही दर्शन करून आलो आणि नंतर आलो बाहेर. तर दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यानंतर मग मी परत मोबाईल सुरू केला, कारण बऱ्याच ठिकाणी चालतच नाही व्हिडिओ करायला, त्याच्यामुळे मी करत नाही. तर मी आलेली आहे इथे येऊन बसली, म्हटलं चला दर्शन वगैरे खूप छान झालं. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी. तर मग त्याच्यासाठी मी यांची सगळ्यांची वाट बघत होती, कारण ते म्हणे मी 2 मिनटात येतो. तर मी त्यांची वाट बघते की ते आल्यानंतर आपण तिथलं दर्शन घ्यायला जाऊया म्हणून. तोपर्यंत हे बघा संध्याकाळचं देखावा किती सुंदर आहे आपल्या शेगावच्या माऊलींचा मंदिराचा. खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे. तिथे बसल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि तिथे उठून बाहेर जावंसंच वाटत नाही, तिथेच थांबावंसं वाटतं. तर आम्ही आता इथे गेलो, दर्शन घेतलं समाधीस्थळाचं. तिथेसुद्धा मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे मग मी तिथलासुद्धा व्हिडिओ केला नाही, कारण तिथे खूप शांतता असते. म्हणजे तिथे पारायण कक्ष असल्यामुळे लोक बरेच जण पारायण करतात. समाधीचं स्थानाचं माऊलींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथे पुस्तकं असतात, विजय ग्रंथ,
आपण तिथून पुस्तक घ्यायचं आणि आसनही टाकलेलं असतं तिथे खूप छान. त्या आसनावर बसायचं आणि आपल्याला पाहिजे ते अध्याय आपण करू शकतो. बरेच जण म्हणतात की तिथे फक्त एक अध्याय 21वा केला तरी खूप छान असतं, करावा म्हणतात. तर बरेच जण करतात. तिथे खूप गर्दी असते आणि तिथे इतकी शांतता असते की म्हणजे तिथे कोणी टाचन पडेल तरी आवाज येईल एवढी शांतता असते. मोबाईलचाही आवाज बंद करायला सांगतात. सगळं अगदी शांतता असते, कोणालाही बोलू देत नाही. आपण जेव्हा आपण माऊलींचं दर्शन घ्यायला जातो अगदी शांततेत आवाज न करता गुपचूप दर्शन घ्यायचं असतं आणि लगेच बाहेर निघण्यासाठी सांगतात ते. आणि जर पारायण करायचं असेल तर बसू शकतात, आवाज न करता बसा म्हणतात. तर बरेच जण पारायणाला बसलेले असतात. तिथे व्हिडिओ करू नाही देत, त्याच्यामुळे मी तिला व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काहीही केलेलं नाही. आणि ते दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आलो आहोत आम्ही आता इथे प्रसादालयामध्ये माऊलींचा प्रसाद घेण्यासाठी. तर इथे पण भरपूर अशी गर्दी आहे. हे बघा, इथे पण भरपूर चालावं लागतं, खूप असं गोल 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 राऊंडच असतो. आणि मग त्याच्यानंतर मग माऊलींचा प्रसाद वगैरे घेतला जातो. इथे जवळजवळ 3 मजले आहेत मला वाटतं. तर खालचे मजला पॅक झाल्यानंतर दुसरा मजला, हे बघा आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर चाललो आहे. आणि दुसरा मजला पॅक झाल्यानंतर मग तिसऱ्या मजल्यावर असं माऊलींचा महाप्रसाद भेटतो. तर खूप सुंदर अशी चव असते माऊलींच्या प्रसादाला आणि प्रत्येकजण माऊली म्हणून हाक मारतात. इथे स्वच्छता तर अगदी अप्रतिम आहे. प्रत्येक वेळेस ताटही सुद्धा ते पुसून देत आहे. हे बघा, खूप सुंदर अशी स्वच्छता असते आणि अगदी शांततेत, आवाज नाही, गोंधळ नाही. इतके लोक जेवण करतात तिथे. तिथल्या प्रसादासाठी काही एकही रुपया लागत नाही, अगदी फ्रीमध्ये असतं. माऊलींचा प्रसादच आहे तो. एकदा एवढं लोक जेवतात तरी पण तिथे कोणाचाही आवाज नसतो, अगदी शांतता असते. खरंच आश्चर्यच आहे. आणि प्रसादामध्ये असतं अर्थातच माऊलींचा आवडता प्रसाद, पिठलं, पोळ्या, वरण भात आणि कुठलीही एक फळभाजी असते. बटाटे, वांगे, वाटाणे वगैरे अशी मिक्स भाजी. तर ह्या सगळ्या भाजी तिथे असतात. आणि गोडमध्ये असतो शिरा. हे बघा, असा खूप सुंदर असा टेस्टी प्रसाद असतो की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर तिथे कितीतरी भाविक जेवतात आणि जेवण करून जातात, कळतही नाही किती लोक जेवले असतील म्हणून. अगदी फ्रीमध्ये प्रसाद असतो आहे. हे बघा, खूप मोठा असा हॉल आहे हा दुसऱ्या मजल्यावरचा. खूप अशी गर्दी असते आणि दुसरा तिसरा